महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याच्या गोखलेनगर परिसरात मध्यरात्री एका तरुणाची बेसबॉल स्टिकने मारहाण करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या रक्ताळलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले। मृत तरुणाचे नाव हर्ष मच्छिंद्र जाधव असं असून तो गोखलेनगरचाच रहिवासी होता। पोलीस माहितीनुसार मध्यरात्री हर्ष आपल्या घराबाहेर एका रिक्षामध्ये बसला होता। पहाटे 2:45 ते 3 वाजण्याच्या सुमारास काळ बनून आलेले 2 ते 3 जण तिथे पोहोचले। त्यांनी हर्षला जबरदस्तीने रिक्षातून बाहेर ओढलं आणि काही समजण्याच्या आतच बेसबॉल स्टिकने त्याच्यावर बेदम मारहाण सुरू केली। हा हल्ला इतका भीषण होता की हल्लेखोरांनी मारलेल्या बेसबॉल स्टिकचा एक जोरदार फटका थेट हर्षच्या कानावर बसला। यामुळे त्याच्या कानातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला। हर्ष रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाल्याचं पाहताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। दुर्दैवाने या हल्ल्यात हर्षचा मृत्यू झाला। जुन्या वादाच्या रागातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस तात्काळ ऍक्शन मोड मध्ये आले। आरोपी पुण्यातून फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत थेट नवी मुंबई गाठली। नवी मुंबईमधून पोलिसांनी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना बेड्या ठोकल्या। या तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चतुःशृंगी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।